सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. ही प्रश्नपत्रिका आहे कोऑपरेशन म्हणजे सहकार हा विषय आहे. इयत्ता 12वीची 2022च्या मार्चमधली म्हणजे बोर्ड परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. गुण आहेत 80 आणि 3 तासाचा वेळ आहे. ही प्रश्नपत्रिका मी पूर्वी तुम्हाला दिलेली आहे, पण याची उत्तरपत्रिका मी आता तुम्हाला देते. इथे सीट नंबर टाकायचा असतो अशी बोर्ड प्रश्नपत्रिका असते. सूचना महत्त्वाच्या असतात त्या वाचायच्या. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. उजवीकडील आकडे प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात, डावीकडील आकडे प्रश्न क्रमांक दर्शवितात आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. ही चौथी आणि शेवटची सूचना सर्वच विषयांना वापरायची. नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा, उपप्रश्न सलग लिहिला तरी चालतो, पण मुख्य म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावरच घ्यायचा. चला तर पाहूया उत्तरपत्रिका कशी आहे ते. आता पहा, इथे भाग क्रमांक 2 म्हटलंय. प्रश्न क्रमांक 4 ते 8 घेतलेले आहेत. यात भाग क्रमांक 1 व्हिडिओ लेक्चर मी पोस्ट केलेलं आहे. ते प्लेलिस्टमध्ये पहा, तुम्हाला सापडेल. प्लेलिस्ट केव्हाही चेक करायचे म्हणजे बाकीचे पण व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी भाग क्रमांक 1 या व्हिडिओची लिंक देणार आहेच, ती तुम्ही पाहू शकता. चला तर पाहूया. भाग क्रमांक 2 मध्ये मी प्रश्न क्रमांक 4 ते 8 घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4 फरक स्पष्ट करा. कोणतेही 3च सोडवायचे. 4 प्रश्न दिलेले आहेत आणि 12 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. चालू ठेव आणि बचत ठेव. 2. नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 3. वैधानिक हिशेब तपासणी आणि अंतर्गत हिशेब तपासणी. 4. क्रियाशील सभासद आणि सहयोगी सभासद. यातील फरक स्पष्ट करूया. 4 गुणांना आहे म्हणजे एका फरकामध्ये 4 मुद्दे तरी आले पाहिजेत. पहिला फरक आहे चालू ठेव आणि बचत ठेव. 2 भाग केलेले आहेत. फरक लिहिताना असा मुद्दा लिहायचा, दोन्हींचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी. पहिला मुद्दा चालू ठेवच्या भागामध्ये पाहूया. व्यापारी किंवा व्यावसायिक यांना आपले आर्थिक व्यवहार सुलभ रीतीने करता यावेत आणि अन्य सुविधा प्राप्त करता याव्यात यासाठी चालू ठेव खात्यात जमा करतात. बचत ठेव म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीने आपली बचत सुरक्षित राहावी यासाठी बचत खात्यात जमा केलेली ठेव होय. दुसरा मुद्दा लिहायचा खातेदार. व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजक यांच्या संस्था चालू खात्याचे खातेदार असतात. सर्वसामान्य मध्यमवर्गीय पगारदार व्यक्ती या बचत खात्याचे खातेदार असतात. हे झाले 2 मुद्दे. आणखी 2 मुद्दे घेऊया. तिसरा मुद्दा आहे ठेवींचे स्वरूप. चालू ठेव खात्यात खातेदार कितीही वेळा पैसे जमा करू शकतो किंवा काढू शकतो. बचत ठेव खात्यात खातेदार वेळोवेळी पैसे जमा करू शकतो आणि निर्धारित वेळा काढू शकतो. चौथा फरकाचा मुद्दा घेतलाय अधिविकर्ष सवलत. चालू खातेदारांचा आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात असल्याने आणि खातेदार आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्यांना अधिविकर्ष सवलत दिली जाते. बचत ठेवीदारांचे आर्थिक व्यवहार मर्यादित असल्याने आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्याने त्यांना अधिविकर्ष सवलत दिली जात नाही. असे 4 मुद्दे लिहायचे 4 गुणांच्यासाठी. दुसरा फरक आहे नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. पहिला मुद्दा आहे अर्थ. ज्या नागरी सहकारी पतसंस्थेचे भाग भांडवल रुपये 1 लाखापेक्षा अधिक आहे, जी बँकिंगची सामान्य कार्य करते आणि इतर सहकारी संस्थांना सदस्यत्व देत नाही, तिला नागरी सहकारी बँक म्हणतात. ज्या बँकेच्या उद्देशात इतर सहकारी संस्थांना कर्जे देण्यासाठी निधी उभारणे या उद्देशाचा समावेश असतो, तिला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतात. दुसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र. ही बँक शहरी आणि निमशहरी क्षेत्रात कार्य करते. ही बँक जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात कार्य करते. तिसरा मुद्दा आहे प्रमुख कार्य. ही बँक बिगर शेती व्यवसायांसाठी कर्ज पुरवठा करते. ही बँक शेती व तत्सम व्यवसायांसाठी कर्ज पुरवठा करते. चौथा मुद्दा आहे नियंत्रण. नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे आणि सहकार खात्याचे असे दुहेरी नियंत्रण असते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेचे नियंत्रण असते.
तिसरा फरक आहे वैधानिक हिशेब तपासणी आणि अंतर्गत हिशेब तपासणी. पहिला मुद्दा आहे अर्थ. सहकारी कायद्यानुसार संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्यांच्या आत जी हिशेब तपासणी करणे बंधनकारक असते त्यास वैधानिक हिशेब तपासणी म्हणतात. संस्थेच्या प्रशासकीय कार्याचा भाग म्हणून वर्षभर जी हिशेब तपासणी केली जाते आणि जी ऐच्छिक असते त्यास अंतर्गत हिशेब तपासणी म्हणतात. दुसरा मुद्दा आहे उद्देश. संस्थेची सत्य आणि वास्तविक आर्थिक परिस्थिती काय आहे याचे परीक्षण करणे. संस्थेचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे आणि निर्दोष व्हावे आणि त्यातील गैरव्यवहार शोधून काढणे. तिसरा मुद्दा आहे कोणाद्वारा. निबंधकाने नियुक्त केलेल्या आणि विहित पात्रता धारण केलेल्या अंकेक्षकाद्वारा केली जाते. संस्था कोणाही व्यक्तीची अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून नेमणूक करते आणि त्याच्याद्वारा निरंतर हिशेब तपासणी केली जाते. चौथा मुद्दा आहे फरकाचा कोणाद्वारा नेमणूक. निबंधक नोंदणीकृत अंकेक्षकाच्या यादीतून वैधानिक हिशेब तपासनीसाची नेमणूक करतो. संस्थेचे संचालक मंडळ अंतर्गत हिशेब तपासनीसाची नेमणूक करते. पुढचा फरक आहे क्रमांक 4 क्रियाशील सभासद आणि सहयोगी सभासद. अर्थ. सभासदत्वाच्या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या भागधारक व्यक्तीला क्रियाशील सभासद म्हणतात. नियमित किंवा क्रियाशील सभासदाबरोबर ज्या व्यक्तीने संयुक्तपणे भागधारणा केली असेल त्या व्यक्तीला सहयोगी सभासद म्हणतात. दुसरा मुद्दा आहे भाग प्रमाणपत्रावर नाव. भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर क्रियाशील सभासदाचे नाव असते. भाग प्रमाणपत्रावर द्वितीय क्रमांकावर सहयोगी सभासदाचे नाव असते. तिसरा मुद्दा आहे मतदानाचा अधिकार. क्रियाशील सभासदाला संस्थेच्या सभांच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार असतो. नियमित सभासदाच्या अनुपस्थितीत सहयोगी सभासदाला संस्थेच्या सभांच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार असतो. 4 व्यवस्थापनात सहभाग. क्रियाशील सभासदास संस्थेच्या निवडणुकात सहभागी होण्याचा आणि निवडून आल्यास व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार असतो. सहयोगी सभासदास संस्थेच्या निवडणुकात सहभागी होण्याचा आणि निवडून आल्यास व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार नसतो. प्रश्न क्रमांक 5 सुरू होतोय. संक्षिप्त टिपा लिहा, थोडक्यात टिपा द्यायच्या. कोणत्याही 2च सोडवायचे आणि 8 गुण आहेत म्हणजे एका टिपेला 4 गुण. 1 हिशेब तपासणी वर्गीकरण, त्याला ऑडिट वर्ग म्हणतात. 2 सहकार क्षेत्रापुढील आव्हाने आणि 3 सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज किंवा आवश्यकता. आता पहिली टिपा आहे हिशेब तपासणी वर्गीकरण किंवा ऑडिट वर्ग. त्याचं उत्तर पाहूया. मुद्द्यानुसार लिहू. 1 हिशेब तपासणीनंतर अंकेक्षकाच्या शिफारसीवरून निबंधकाद्वारा सहकारी संस्थांना दिल्या जाणाऱ्या वर्गांना हिशेब तपासणी अंकेक्षण वर्गीकरण म्हणतात. 2 वर्ग देताना पुढील गुणदान पद्धती वापरली जाते. 1 भांडवल उभारणी 20 गुण. 2 आर्थिक कामगिरी 40 गुण. 3 व्यवस्थापन 15 गुण. 4 संस्थेचे कामकाज 25 गुण. अशा प्रकारे 100 गुणातून प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे वर्ग दिला जातो. तिसरा मुद्दा 60% अधिक गुण प्राप्त करणाऱ्या संस्थांना अ वर्ग, 50 ते 59 गुण प्राप्त करणाऱ्या संस्थांना ब वर्ग, 35 ते 49 गुण प्राप्त करणाऱ्या संस्थांना क वर्ग आणि 35 पेक्षा कमी गुण प्राप्त करणाऱ्या संस्थांना ड वर्ग दिला जातो. 4 अ वर्गातील संस्थांची आर्थिक परिस्थिती व कर्जमुक्ती उत्तम असते. थकबाकीचे प्रमाण 10% असते. ब वर्गातील संस्थांची आर्थिक परिस्थिती बरी असली तरी थकबाकीचे प्रमाण 25% असते. क वर्गातील संस्था आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत नसतात. त्यांच्या थकबाकीचे प्रमाण 47% असते. ड वर्गातील संस्थांची आर्थिक परिस्थिती बिकट असते. त्यांच्या थकबाकीचे प्रमाण 60% किंवा त्यापेक्षा अधिक असते. दुसरी टिपा आहे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. उत्तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला भारतात वेग मिळाल्यानंतर सहकार क्षेत्रासमोर निर्माण झालेली आव्हाने पुढील प्रमाणे आहेत.
क्रमांक 1, भाग भांडवल उभारणी. सहकारी संस्थांचे सभासद मोठ्या प्रमाणात संस्थेला भांडवल पुरवठा करू शकत नाहीत. गैरव्यवहार व अकार्यक्षमतेमुळे सहकारी संस्थांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. सहकारी संस्थांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात भाग भांडवल उभारणी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 2, वाढता उत्पादन खर्च. सहकारी संस्थांमार्फत उत्पादन प्रक्रियेमध्ये परंपरागत व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जात असल्याने एकूण उत्पादनाचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे उत्पादन खर्चाचे प्रमाण जास्त असते. वाढता उत्पादन खर्च हे सहकार क्षेत्रापुढील एक आव्हान आहे. 3, बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा. सहकारी संस्थांची उत्पादने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाशी स्पर्धा करू शकत नाहीत. सहकारी संस्थांना स्थानिक बाजारपेठ टिकवून ठेवणे सुद्धा कठीण होत चालले आहे. 4, कमी होत असलेले शासकीय अनुदान. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीमध्ये कपात करण्यात आली, तर काही सवलती व अनुदाने बंद करण्यात आली आहेत. 3, सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज. तिसरा प्रश्न. उत्तर. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता पुढील प्रमाणे विशद करता येईल. 1, सहकारी चळवळीचे नेतृत्व. सहकारी संस्थेचे नेतृत्व किती सक्षम आणि कुशल आहे यावर संस्थेचे भवितव्य अवलंबून असते. सहकारी संस्थेवर, तत्वावर, मूल्यांवर निष्ठा असणारे, कुशल संघटक असणारे आणि सभासदांच्या संस्थेच्या विकासाची तळमळ असणारे नेतेच सहकारी संस्थेला विकासाकडे नेऊ शकतात. म्हणून नेतृत्व घडवण्यासाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षण आवश्यक आहे. 2, सहकारी संस्थेचा विकास. सहकार शिक्षण व प्रशिक्षणामुळे संस्थेच्या समस्या, भावी काळातील आव्हाने, नवनवीन तंत्रज्ञान व कार्यपद्धती यांची माहिती सहकारी संस्थेच्या प्रत्येक घटकाला मिळू शकते व त्या माध्यमातून सहकारी संस्थेचा विकास घडून येतो. 3, कार्यक्षम व्यवस्थापन. सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना व संचालकांना संस्थेचे कामकाज अधिक चांगल्या रीतीने व कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी लागणारे ज्ञान व कौशल्य सहकार शिक्षण व प्रशिक्षणातूनच मिळू शकते. 4, शिक्षित सभासद वर्गाची निर्मिती. सहकारी संस्थांचा विकास प्रामुख्याने ग्रामीण भागात झालेला दिसून येतो. त्यामुळे सहकार्याची तत्वे, मूल्ये, कार्यपद्धती यांचे ज्ञान तेथील लोकांना असेलच असे नाही. शिवाय सहकाराच्या माध्यमातून मिळणारे फायदे देखील त्यांना माहीत नसतात. सभासदांना त्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या व कर्तव्ये यांची जाणीव करून देणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 6, कारणे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 4 दिलेले आहेत आणि 8 गुण आहेत, म्हणजे एका कारणाला 4 गुण. 1, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. 2, अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे. 3, अध्यक्षांची निवड व्यवस्थापन समितीमधून केली जाते. 4, नागरी सहकारी बँकेच्या कामकाजात अनेक समस्या असतात. 4 पैकी 2 सोडवायचे. पाहूया आपण पहिला कारण. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. उत्तर. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1, निबंधक हा सहकारी संस्थांचा नोंदणी अधिकारी असतो. सहकारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी सक्षम अधिकारी असावा या उद्देशानेच निबंधकाचे पद निर्माण करण्यात आले आहे. 2, 1968 साली सहकार आयुक्ताचे पदनाम सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था असे करण्यात आले. 3, सहकार खात्याचा तो राज्यस्तरीय अधिकारी असतो. 4, राज्यस्तरीय शिखर संस्था व संघीय संस्थांच्या नोंदणीविषयीचे अधिकार त्यास देण्यात आले आहेत. 5, संबंधित संस्था नोंदणी अर्ज आयुक्ताकडे दाखल करतात. अर्जाची व कागदपत्रांची छाननी करून सहकारी संस्थांना मान्यता देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार त्यास आहे. मान्यता प्राप्त संस्थांची नोंदणी करणे आणि त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देणे आणि नोंदणी रद्द करणे हे अधिकारही सहकार आयुक्तास आहेत. दुसरा कारण लिहायचंय. अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे. उत्तर. अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना किमान 14 दिवस अगोदर दिलीच पाहिजे अशी कायदेशीर तरतूद आहे. कारणे. पहिलं कारण.
वार्षिक सर्वसाधारण सभेचा उद्देश सभासदांनी संस्थेच्या वर्षभरातील कामाचे मूल्यमापन करणे हा असतो. 2. सभेत कामकाजातील त्रुटी व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास आणून देणे आणि संस्थेच्या भविष्यकालीन प्रगतीसंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असते. 3. लोकशाही व्यवस्थापनात असे सर्व निर्णय सभासदांनी घेणे अपेक्षित असते. 4. सभासद हे संस्थेचे मालक असतात आणि सभांद्वारा व्यवस्थापन समितीचे उत्तरदायित्व प्रस्थापित होते. 3. कारण अध्यक्षाची निवड व्यवस्थापन समितीतून केली जाते. उत्तर: अध्यक्षाची निवड व्यवस्थापन समितीतून केली जाते. याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यवस्थापन समितीची निवड करण्यात येते. 2. व्यवस्थापन समिती तिच्या पहिल्या सभेत आपल्यापैकी सर्वात ज्येष्ठ सभासदाची अध्यक्षपदी निवड करते. 3. संस्थेच्या या सर्वोच्च पदाधिकाऱ्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण असल्याने त्याच्या निवडीत राजकारण येणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. 4. सर्वसामान्य सभेकडून अध्यक्षाची निवड होणार असेल आणि त्यासाठी जर निवडणूक घ्यावी लागणार असेल तर या अधिकारपदाची प्रतिष्ठा कमी होण्याचा धोका उद्भवतो. 5. ती परिस्थिती टाळण्यासाठी अध्यक्षाची अप्रत्यक्षरित्या म्हणजे व्यवस्थापन समितीद्वारा निवड करण्यात येते. 4. नागरी सहकारी बँकेच्या कामकाजात अनेक समस्या असतात. उत्तर: नागरी सहकारी बँकेच्या कामकाजात अनेक समस्या असतात. त्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. नागरी सहकारी बँकेचे कर्मचारी प्रशिक्षित नसतात. प्रशिक्षणाच्या अभावी त्यांना बँकिंग व्यवसायाची माहिती नसते. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून व्यावसायिक चुका नेहमी उद्भवतात. 2. नागरी सहकारी बँक आपल्या ग्राहकांना प्रामुख्याने अनुत्पादक कर्जाचा पुरवठा करते. या अनुत्पादक कर्जाची वेळच्या वेळी वसुली करणे कठीण असते. 3. थकीत कर्जात उत्तरोत्तर वाढ होऊन त्याचा प्रतिकूल परिणाम नागरी सहकारी बँकेच्या कार्यावर होत असतो. 4. नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे आणि राज्य शासनाचे असे दुहेरी नियंत्रण असते. त्यातून व्यवस्थापनाच्या आणि व्यावसायिक अडचणी उद्भवतात. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 2 सोडवायचे. 10 गुण आहेत. 3 पैकी 2 सोडवायचे. एका प्रश्नाला 5 गुण. 1. सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी निबंधकास विनंती करणारे पत्र लिहा. 2. सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र लिहा. 3. सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्ये लिहा. 1. सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी निबंधकास विनंती करणारे पत्र तयार करा. आता पाहूया उत्तराचं. पत्र तयार करायचं आहे तर अगोदर नाव लिहायचं. नियोजित जगदंबा सहकारी पतसंस्था मर्यादित, समर्थनगर, उस्मानाबाद, तिथला हा पिनकोड लिहायचा. नंतर दूरध्वनीचा क्रमांक लिहायचा. नंतर जावक क्रमांक, पत्राला जावक क्रमांक दिला असतो, डेट आणि ते. नंतर दिनांक लिहायची इथे. नंतर प्रति कोणाला पत्र लिहित आहात तर माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सेंट्रल बिल्डिंग, उस्मानाबादला. आणि विषय आहे सहकारी संस्थेच्या नोंदणीबाबत. इथे दिलेलेच आहे विषय, सहकारी संस्थेच्या नोंदणीबाबतचं हे पत्र. पुढे काय लिहायचं ते पाहूया आपण. आता विषय काय आहे तो समजलाय. माननीय महोदय, वरील विषयाबाबत आपणास कळवू इच्छितो की आमच्या नियोजित जगदंबा सहकारी पतसंस्थेने आवश्यक असलेली किमान भाग भांडवलाची रक्कम गोळा केलेली आहे. तसेच संस्थेची नोंदणी करण्यासाठी इतर आवश्यक बाबींची पूर्तता केलेली आहे. या पत्रासोबत संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व दस्तऐवज जोडले आहेत. तरी संस्थेची आपल्या दप्तरी नोंद व्हावी व नोंदणीचा दाखला मिळावा ही नम्र विनंती. कळावे, आपला विश्वासू AR देशमुख, मुख्य प्रवर्तक. आणि सोबत काय काय जोडले ते लिहायचंय. 1. नोंदणी अर्ज 4 प्रती. 2. उपविधी 4 प्रती. 3. सभासद यादी 4 प्रती. 4. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शिल्लक प्रमाणपत्र. 5. प्राथमिक सभेचे इतिवृत्त. 6. संस्थेची योजना. 7. जागेचे ना हरकत प्रमाणपत्र, NOC म्हणतात त्याला. 8. लोकसंख्येचा दाखला. 9. नियोजित शुल्क भरल्याची चलन पावती, त्याची मूळ प्रत जोडायची. ही कागदपत्र जोडलेली आहेत. दुसरा पत्राचा विषय दिलेला आहे सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र तयार करा. कृष्णा सहकारी साखर कारखाना, मुक्काम पोस्ट रेडरे बुद्रुक, तालुका कराड, जिल्हा सातारा, पिनकोड. नंतर दूरध्वनी क्रमांक दिला आहे, ईमेल पण दिलेला आहे, जावक
क्रमांक पत्राचा दिनांक दिलेली आहे. प्रति श्री प्रकाश गोविंदराव शिंदे, 302 रामबाग सोसायटी, मुक्काम पोस्ट भवानीनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा. विषय सभासदत्व भाग मंजुरीबाबत. संदर्भ सभासदत्वासाठी आपला अर्ज, त्याचा क्रमांक दिलेला आहे, केव्हा अर्ज केलेला होता ते. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. हे महोदय, साखर कारखान्याच्या सभासदत्वाची आपण केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपणास कळविण्यात येते की दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेत आपला अर्ज मंजूर करण्यात आला असून आपणास दिनांक 30 एप्रिल 2021 पासून कारखान्याचे सभासदत्व देण्यात आले आहे. साखर कारखान्याच्या भागांसाठी आपणाकडून येणे बाकी रक्कम 3,000 रुपये फक्त हे पत्र मिळाल्यापासून 15 दिवसाच्या मुदतीत कारखान्याच्या कार्यालयात भरावी. त्यानंतर आपणास भाग दाखला मिळू शकेल. कळावे आपला विश्वासू दत्तात्रय एल शिंदे, सचिव, व्यवस्थापन समितीच्या आदेशावरून. तिसरा प्रश्न आहे, सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्य स्पष्ट करा. उत्तर, सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्य पुढील प्रमाणे आहेत. पाहूया आपण. क्रमांक पहिलं कार्य, नोंदणी करणे. निबंधक हे सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. जेव्हा संस्था नोंदणीसाठी अर्ज करते तेव्हा निबंधक संस्थेने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याची खात्री पटल्यानंतर संस्थेची नोंदणी करतो आणि नोंदणी प्रमाणपत्र देतो. 2. पोट नियमांना मंजुरी देणे. सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी अर्जासोबत पोट नियमांच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. निबंधक पोटनियम सहकारी कायद्याला धरून असल्याची खात्री करून त्यास मान्यता देतो. 3. सभासदत्वास मंजुरी. सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले व ऐच्छिक असते. जेव्हा संस्था एखाद्या व्यक्तीस सभासदत्व नाकारत असेल तेव्हा ती व्यक्ती सभासद होण्यास पात्र असल्यास त्या व्यक्तीला सभासदत्व देण्याचे कार्य करतो. 4. संस्थांचे वर्गीकरण. सहकारी संस्थांचे उद्देश, कार्य व व्यवसायानुसार वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ कृषी संस्था, पणन संस्था, उपभोक्ता संस्था, सहकारी संस्था, सर्वसाधारण संस्था, गृहनिर्माण संस्था, प्रक्रिया संस्था इत्यादी. निबंधकाला योग्य वाटल्यास संस्थेला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात अथवा उपवर्गात समाविष्ट करण्याचा अधिकार आहे. 5. सभांचे आयोजन. सहकारी संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार सभा घेणे बंधनकारक आहे. सहकारी संस्थेने या सभा योग्य मुदतीत न बोलावल्यास आपल्या अधिकारात त्या सभा बोलावण्याचे कार्य आयुक्त व निबंधकाला करावे लागते. तसेच आवश्यकता असल्यास अधिमंडळाची विशेष सभा बोलावण्याचे कार्यही करावे लागते. 6. संस्थेच्या निधीची गुंतवणूक. संस्थेला एकूण झालेल्या नफ्यातून 25% रक्कम राखीव निधीमध्ये ठेवावी लागते. संस्थेने आपल्या निधीची एका किंवा अनेक निधीत गुंतवणूक करण्यासाठी निबंधक शर्तीच्या आधारे परवानगी देतो. 7. न्याय निवाडा. एखाद्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद निर्माण झाल्यास निबंधक लवादाची भूमिका पार पाडून न्याय निवाड्याचे कार्य करतो. 8. संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन. सार्वजनिक हिताच्या किंवा सहकार चळवळीच्या हिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थेचे व्यवस्थापन अकार्यक्षम असेल तसेच अर्थक्षम नसेल तर कायदेशीर पूर्तता करून 2 किंवा अधिक संस्थांचे एकत्रीकरण करण्याचे तसेच एखाद्या संस्थेचे विभाजन करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. प्रश्न क्रमांक शेवटचा आहे. 8वा प्रश्न, व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा किंवा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. 8 गुणांचा प्रश्न आहे. 2 पैकी केवळ एकच सोडवायचा आहे. दीर्घोत्तरी प्रश्न. 1. व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे लिहा. उत्तर, व्यवस्थापन समितीची कार्य पुढील प्रमाणे आहेत. 1. धोरणांची कार्यवाही. सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे संचालन आणि अन्य महत्त्वपूर्ण बाबींविषयी धोरणात्मक निर्णयाची कार्यवाही व्यवस्थापन समिती करते. 2. सभासद स्वीकृती. व्यवस्थापन समिती सभासदत्व अर्जाचा विचार करते आणि संबंधित व्यक्ती सभासदत्वाविषयी निर्णय कळवते. 3. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नेमणूक. संस्थेची कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक तेवढ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक व्यवस्थापन समिती करते. 4. सेवकांच्या तक्रारींचे निवारण. संस्थेचे कामकाज कार्यक्षमरित्या होण्यासाठी सेवकांच्या तक्रारींचे निवारण करते. 5. सभासदांच्या तक्रारींचे निवारण.
संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मांडलेल्या तक्रारींचे अग्रक्रमाने निवारण करते. 6. सभासदांचे हितसंबंध. सभासदांना उत्तम सेवा देणे, उत्पादित वस्तू रास्त दराने उपलब्ध करून देणे, त्यांच्या ठेवींची सुरक्षित गुंतवणूक करणे, योग्य लाभांश देणे इत्यादी मार्गाने व्यवस्थापन समिती त्यांचे हित संरक्षण करते. 7. निवडणुकांचे आयोजन. व्यवस्थापन समितीची मुदत पूर्ण होण्याआधी नवीन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी निवडणुकांचे आयोजन करते. 8. सर्वसाधारण सभांचे आयोजन. वार्षिक आणि विशेष सर्वसाधारण सभांची सूचना व कार्यक्रम पत्रिका, विविध प्रकारचे अहवाल पाठवणे आणि सभांचे आयोजन करणे हे व्यवस्थापन समितीचे कार्य असते. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. उत्तर. 1. सभेची सूचना. सभासदांना सभेची सूचना सचिव कमीत कमी 14 दिवस अगोदर लेखी स्वरूपात पाठवतो. त्यात सभेचा दिनांक, वेळ आणि स्थळ यांचा स्पष्ट उल्लेख असावा लागतो. 2. सभेची कार्यक्रम पत्रिका. सभेत करावयाच्या कामकाजाची क्रमवार यादी म्हणजे सभेची कार्यक्रम पत्रिका सभेच्या सूचनेसोबत पाठवायची असते. 3. सभेची गणसंख्या. सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संख्येत सभासदांची उपस्थिती म्हणजे गणसंख्या होय. गणसंख्या सभेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत असावी लागते. सभासदांच्या सभांसाठी एकूण सभासद संख्येच्या 1/5 किंवा 25 सभासद यापैकी जी कमी असेल ती गणसंख्या असते. 4. सभेचा अध्यक्ष. सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा सामान्य सभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. अध्यक्षाच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी उपाध्यक्ष पार पाडतो. दोघेही अनुपस्थित असल्यास सभेत उपस्थित सदस्यांमधून अध्यक्षाची निवड केली जाते. 5. सभा तहकुबी. सभेत गणसंख्या नसेल तर अध्यक्ष सभा तहकूब करतो. 30 मिनिटांनंतर तहकूब सभेचे कामकाज पुन्हा सुरू केले जाते. 6. प्रस्ताव. प्रस्ताव म्हणजे सभेसमोर विचारार्थ व निर्णयार्थ विधानाच्या स्वरूपातील विषय होय. व्यवस्थापन समिती सामान्यतः प्रस्ताव सादर करते. पुरेशी चर्चा झाल्यानंतर प्रस्तावावर मतदान घेण्यात येते. सभेत मंजूर झालेला प्रस्ताव ठराव म्हणून ओळखला जातो. 7. मतदान पद्धती. सहकारी संस्थेच्या सभेस उपस्थित असणाऱ्या सभासदांनी हात वर करून मतदान करण्याची पद्धत सर्वत्र अनुसरली जाते. सभासदांनी मागणी केल्यास गुप्त मतदान पद्धतीचा देखील अवलंब केला जातो. 8. ठराव. सभेत सामान्य ठराव आणि निबंधकाकडे सादर करायचे विशेष ठराव पारित केले जातात. सभेत संमत झालेला ठराव मागे घेता येत नाही. इतिवृत्त प्रस्तावात त्याची नोंद करण्यात येते. 9. निर्णायक मत. सभेत समान मतविभागणीमुळे उद्भवलेल्या पेच प्रसंगाचे निराकरण करण्यासाठी सभाध्यक्षाला दिलेला विशेष अधिकार म्हणजे निर्णायक मत होय. 10. इतिवृत्त. सभेत झालेल्या कामकाजाची व संमत झालेल्या ठरावांची अधिकृत लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होय. सभा संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत सचिव इतिवृत्त अध्यक्षाकडे सादर करतो. पुढील सभेत इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आल्यानंतर अध्यक्ष इतिवृत्त पुस्तकात प्रतिकात्मक स्वाक्षरी करतो. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी सहकार या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका होती मार्च 2022ची. याची उत्तरं कशी लिहायची ते आपण अभ्यासलेलं आहे. या प्रश्नपत्रिकेचे 2 भाग करावे लागले कारण व्हिडिओ लेक्चर 1 खूप मोठं झालं असतं म्हणून. 1 ते 3 प्रश्न भाग 1 मध्ये आहेत आणि पुढचे 4 ते 8 प्रश्न दुसऱ्या भागामध्ये आहेत. दोन्हीही लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. आणि माझ्या चॅनलवर नक्की जा, भेट द्या, वेगवेगळ्या विषयांच्या प्लेलिस्ट पहा. तुम्हाला जे हवे ते व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात विसरू नका. अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.